लोकांनी खूप छान असून मला प्रतिसाद दिला की काय काळजी करू नको, कधी कार्यक्रम चालू करा, आम्ही शेवटपर्यंत थांबणार आहोत, कारण अभिष्ट चिंतनासाठी आम्ही इथे आलो. ही खूप खरं तर आम्हा कलावंतांसाठी स्फूर्ती देणारी घटना आहे. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि स्वयंनिर्मित हर्षदा पाटील प्रस्तुत नवीन मराठी चित्रपट दुर्गी याच्या उद्घोषणा समारंभासाठी आपण सगळेजण हजर झालात. सर्व ज्येष्ठ पत्रकारांचं, इलेक्ट्रॉनिक मीडियाचं, सोशल मीडिया अशासाठी म्हणतो मी की दीपक कदमनं व्हॉट्सॲप आणि फेसबुक इतकं हलवून सोडलं की म्हटलं दुर्गी रिलीज होतोय की उद्घोषणा करतोय, इतकं दीपकनी वादळ उमटवलं होतं या सगळ्याबद्दल. म्हणून सोशल मीडिया सुद्धा म्हणतोय. त्यातलेही आमचे काही मित्र इथे हजर आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमाच्या निर्मात्या हर्षदा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आधी व्यासपीठावर यावं. आपण इतर सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करूया. या कार्यक्रमासाठी खरं तर दोन ज्या व्यक्तीशन किती जास्त, मला किती चान्स मिळेल वगैरे अशा प्रकारची एक असूया असते हर्षदा. पण हर्षदा कार्यक्रमाच्या पिक्चरची प्रोड्युसर आहे, पण तिने स्वतःकडे लीड रोल घेतलेला नाही. सगळ्यात आजच्या संध्याकाळी आपण लक्षात घेण्याची गोष्ट आहे. तिने लीड दिला तो तिच्या मैत्रिणीला अश्विनी बडगेला विनंती करतो की कृपया या पिक्चरची जी लीड हिरोईन आहे तिनेही व्यासपीठावर यावं. या कार्यक्रमातली तिसरी नायिका मेघा करपे, तुला सुद्धा विनंती करतो की येऊन व्यासपीठावर असनस्त व्हावं. एरवी विलन म्हटला की धडकी भरते, पण पडद्यावरचा विलन पण इतरांसाठी, कलावंतांसाठी सजग आणि सुरूच असलेला मित्र गणेश यादव सर, तुम्हाला विनंती करतो की आपण येऊन असनस्त व्हावं. सगळ्या ग्रुप्समधनं सकाळी पहिलं गुड मॉर्निंग येणार नाही, पण सगळ्या कलावंतांचे कोणाकोणाचे आज वाढदिवस आहे ते जयवंत वाडकरांच्या मार्फत आम्हाला मेसेज टाकून क्रेडिट कमवतो. पण सगळ्यांना आता माहीत झालं आहे की हे करणारा एकमेव व्यक्ती ती म्हणजे जयवंत वाडकर. आणि अजात शत्रू माणूस, प्रेम करावं मैत्राने कसं, तर जयवंत वाडकरांना शिकावं. तुम्हाला विनंती करतो कृपया येऊन इथे असनस्त व्हावं. बघा ते पण त्यांना कौतुक, म्हणजे मला नक्की बोलत आहेत की नाही. मगाशी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आपण ज्यांची गाणी ऐकत होतो, हिंदीमध्ये ज्यांनी विहार केला स्वतःच्या प्रतिभेच्या माध्यमातून, आणि त्यांची मगासपासून आपण गाणी ऐकली. आईना, गोरिया रे, ओले ओले, अनाड़ी नंबर 1. म्हणजे मला वाटतं सरजी जब ओले ओले आपका रिलीज हुआ, जब मैं डांस किया तो मैं हाफ पैंट में था, आज फुल पैंट में खड़ा हूँ. मतलब इतनी पूरी जो आपकी करियर है, और मेरा अवभाग्य है कि आज की शाम को मैं आपका इस्तेकबाल करना चाहूँगा. आपसे विनती करता हूँ कि आप कृपया आकर आसन ग्रहण करें. आणखी एक मित्र इथं आहे. हे सगळं ज्याला आपण म्हणतो की चित्रपट निर्मिती करायची आणि आपण नामानिराळं राहायचं. जवळजवळ 16 चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्रावर ज्यांनी गारुड केलं, वाक्या, IPL वगैरे सारखे चित्रपट त्याचे तुम्ही पाहिलेत. अनेक पुरस्कारांनी विभूषित झालेलं असं हे व्यक्तिमत्व दीपक कदमना विनंती करतो की त्यांनी कृपया येऊन असनस्त व्हावं. करतो की या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे श्रीयुत सुयोग माने सर, चिटणीस वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य. प्लीज. थँक्यू. यानंतर गणेश यादव यांना पुष्पगुच्छ. थँक्यू. ओके, थँक्यू. बघितलं ना, जयवंत वाडकरांचा फोटो व्हॉट्सअपवर जाणार.
सर सर पुढे सर 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 एक मिनिट मॅडम एक मिनिट मॅडम एक सर एक मिनिट प्लीज यस येस थँक्यू एक मिनिट नाही थँक्यू नाही वन थँक्यू आम्ही माझ्या 1000 कोटींनी दे पाहिजे यानंतर दीपक कदम सरांचं स्वागत। सर दीपक सर तुम्ही या फोटो बॉलीवुड ग्रुप में जाएगा अभी तुरंत। नाही असे काढा वन मोर ओके ठीक आहे थँक्यू दीपक कदम सर। हां थोडं म्हणजे बरं दीपक भाऊ हां मॅडम सर जवळ प्लीज हां सर या सर थँक्यू एक सेकंड हां सोम घेतलं हा हे सोम. घेतले फोटो हां 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 नो इकडे हां यस सर थँक्यू चलो येस सोम सर यहाँ पे सो आगमन मत करा प्लीज सर नहीं अरे तुझे यार मैडम आप ऐसा क्यों किया मैडम इधर थँक्यू सुधाकर अवघडे दिग्दर्शक आणि विनय गिरकर असोसिएट दिग्दर्शक म्हणून ते डिरेक्टर म्हणून काम करणार दुर्गीसाठी धन्यवाद। दर्शकांना की आता नटराजाच्या आणि मी ह्याच्या अगोदर रॅम शो केले
पिक्चर मी कधीच केला नव्हता आणि माझी एक इच्छा होती का आपण काय मराठी ॲक्टर्सनी का मागे राहावं. मला एक आवड होती का मी एखादी निर्माती बनावं, काहीतरी करावं. पण मी तो लीड रोल मला असं वाटलं का मी तो झेपू नाही शकत, म्हणून मी माझी मैत्रीण आहे तिला तो लीड रोल दिला आहे. कारण का मला एक एक्सपिरियन्स हवे होता मूवीचा म्हणून. आणि खूप सुंदर पिक्चर आहे. जशी तुम्ही आता मूर्ताला गर्दी केली तशी आमच्या पिक्चरला पण या अशी माझी विनंती आहे. आणि खूप सुंदर स्टोरी आणि खूप छान त्यातनं मॅसेज जाणार आहे. खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. थँक्यू सो मच. करते हैं मी म्हटलं बेटा एक काम कर, तू आजा डायरेक्टर बन जा, मैं अभी मॉडेल बन जाता हूँ साडी बन के. म्हणजे ही अशी अवस्था आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहे. पण खूप निगुतीनं आज तू मनोगत व्यक्त केलंस, खूप खूप आभार. यानंतर मी जयवंत काकांना विनंती करेन. खरं तर जयवंत काका बोलू नये, पण आता ऋषितुल्य व्यक्तिमत्व तुम्हीच आजच्या बैठकीमध्ये. ज्या कौटुंबिक सोहळा आहे, तुमचे आशीर्वाद नाही मिळाले तर संध्याकाळ अर्धवट राहणार. तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आशीर्वचनपर बोलावं. नमस्कार. तिला आधी शुभेच्छा देतो. आणि माझे मित्र आहेत तिथे. गणेश यादव या फिल्ममध्ये आहे. गिरीटरला मी बरीच वर्ष ओळखतो, त्यामुळे तो यात असोसिएट डिरेक्टर आहे. बाकी या नवीन पहिली ओळख झाली, त्यामुळे त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. कारण का आदिवासींवरची फिल्म आहे, विषय चांगला आहे असं लेखक सांगत आहेत आणि दिग्दर्शक सांगत आहेत. त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि ॲक्च्युली सुहास पाटील, मी त्यांच्यासाठी आलो आहे ॲक्च्युली, ते अजून पोचले नाही आहेत, तर त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो. आणि या फिल्मला खूप खूप शुभेच्छा. आणि तेवढं दिग्गज म्युझिक डिरेक्टर आपल्याला लाभलेत. सेन साहेब हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हिंदी आता मराठीमध्ये खूप हिंदी लोक यायला लागले आहेत. सैराट आहे, बरीच फिल्म्स आहेत की त्याच्यामुळे. जशी माझी एक लाल इश्क फिल्म होती जी संजय लीला बन्सालांनी प्रोड्यूस केली होती, शबीना खान यांनी. त्यामुळे मला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे की नवीन नवीन म्हणजे हिंदीतले लोक मराठीत येत आहेत. आणि त्यामुळे आणखीन काहीतरी वेगळं काहीतरी होऊ शकतं असं मला वाटतं. आणि खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना या युनिटमधल्या. धन्यवाद. सर्वप्रथम सन्माननीय व्यासपीठ, सगळे आमचे गुरु बसले आहेत सगळे इथे. माझे पत्रकार बंधू, सगळे इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया आणि प्रिंटचे, आणि जमलेले सगळे रसिकप्रेमी. वेळ खूप झालेला आहे, भाषण करायची काही वेळ नाही आहे आता. आणि भाषण करायला मी काय यांच्यासारखा अभिनेता नाही आहे, मी पडद्यामागचा कलाकार आहे. पण इथे आल्यानंतर 2 शब्द बोलायला सांगितले तपस्वीने, ते त्याचा मान राखून बोलणं आणि या व्यासपीठाचा मान राखून बोलणं हे माझं कर्तव्य आहे. बेसिकली विनय आणि सुधाकर यांनी माझ्याबरोबर बरेचसे फिल्म केलेले आहेत. आणि आता ते या फिल्मसाठी स्वतंत्र उमेदवार म्हणून काम करत आहेत दोघेजण. त्यासाठी मला इथे उभं राहणं खूप गरजेचं आहे. फिल्म जी आहे ती यांनी सांगितल्याप्रमाणे एक सोशल मेसेज देणारी आहे. आदिवासींचे प्रश्न जे आहेत ते अजूनही आहेत. आपण मुंबईत आहोत, आपल्याला तेवढ्या झाडा त्यांच्या पोचत नाही आहेत. पण ॲक्च्युली ज्या गावखेड्यामध्ये ज्या गोष्टी होतात त्या गोष्टी खूप भयानक आहेत. त्या कुठेतरी इथे सोहमने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे गीतकार पण आणले आहेत, अभिजित कुलकर्णी पाठीमागे बसले आहेत. या चित्रपटाच्या नायिका आहेत यांची निवड जी झालेली आहे ही मला वाटतं जवळजवळ 300-400 लोकांना निवड झालेली आहे त्यांची. आणि ऑडिशन वगैरे ठेवले होते. आणि सैराटने प्रूव्ह करून दिलेलं आहे की मराठी सिनेमा हा कुठल्याही स्टारवरती चालत नाही. मराठी सिनेमाला कन्सेप्ट लागतो, मराठी सिनेमाला कंटेंट लागतो, प्रेझेंटेशन चांगलं असेल आणि तुमची पब्लिसिटी जर चांगली झाली असेल तर असे दिग्गज लोक सपोर्टिंगला असतील तर मराठी सिनेमा हा सातासमुद्री पलीकडे गेलेला आहे. आणि ते सैराटने सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे हे जे नवीन लोक आहेत ह्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. त्यांची परीक्षा घेऊनच किंवा त्यांच्याकडनं ऑडिशन करूनच त्यांना इथे सिलेक्ट केलेलं आहे बऱ्याचशा ह्याच्यामधनं. आणि त्यांचं सिलेक्शन मला वाटतं ज्या केलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या ज्या हिरोईन्स आहेत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. दिलीपजी बसलेले आहेत, सेन
यांच्याबरोबर मी एक पोलीस वेलफेअरची फिल्म केली होती. हॅलो, पोलीस वेलफेअरची एक फिल्म केली होती मी, सावधान म्हणून. त्याचं म्युझिक त्यानेच दिलं होतं आणि ॲक्च्युली ती फिल्म पण त्यानेच मला दिली होती ॲज अ डिरेक्टर म्हणून. तर ते आता परत मराठीमध्ये काम करतायत. मी विनंती करतो, मगाशी खरं तर डायसवरती तू हवा होतास मित्र आम्हाला. या चित्रपटाची सगळी गाणी याने लिहिलीत. एक मिनिट समोर फोटो द्या. मॅडम बस तिने या मॅडम, एक मॅडम इकडे या. हाँ ये मैडम ये सब है. यस एक सेकंड मॅडम या प्लीज. हॅलो. मेसेज आहे की त्यांच्यावर कसं अन्याय होतो मोठ्या लोकांकडून. आणि माझं एक छोटंसं कॅरेक्टर आहे चंपा म्हणून, जी आदिवासी जे फेमस असतात आपल्या कला त्याच्यामध्ये ते एखादी कला करून ती आपलं पोटा पाण्याचं बघत असते, ते कॅरेक्टर मला दिलेलं आहे आणि मी खूप खुश आहे. छोटासा आहे पण आय एम हॅपी विथ दॅट. बस एवढं सांगते की सगळ्या दिदींचा फर्स्ट मूवी आहे, तर भरपूर प्रेम द्या आम्हाला आणि आमच्या करिअरला. आणि आदिवासी समाजावर जे बेसिक आहे गोष्टी, जे रिअल लाईफ चालतं ते लोकांपर्यंत कळवायचा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे, जो सगळ्यांनी बघून आम्हाला साथ द्यावी. नमस्कार, माझं नाव हर्षिता पाटील. पहिल्यांदाच मी काहीतरी वेगळं करते. नमस्कार, मी हर्षिता पाटील. मी ह्याच्या अगोदर डान्स शो करायचं, पण आता मी पहिल्यांदा काही मूवीमध्ये करायचं ठरवलं. खूप सुंदर स्टोरी आहे मूवी ही आणि त्याच्यामध्ये मी सेकंड लीड करते आहे ॲज अ निर्माता पण असं. कारण का मलाच वाटलं की ते मी नाही जिंकू शकत, म्हणून मी ती रिस्क घेणार नाही आहे. पण नक्कीच जसं सैराट चालेल तसं हाही मूवी चालेल आणि तुमच्या सगळ्यांचं मला आशीर्वादाची खूप गरज आहे. थँक्यू सो मच. नमस्कार, मी अश्विनी बडगे. मी स्वतः ग्रामीण भागामधनं आहे आणि हा माझा फर्स्ट मूवी आहे. टायटल रोल प्ले करते मी जसं की दुर्गी, आणि आदिवासी समाजाबद्दल सांगण्याचा आम्ही ह्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच समाजासाठी एक सोशल मेसेज आहे. सो तुमच्या सर्वांच्या ब्लेसिंगची गरज आहे. थँक्यू. आप लोगों की अगर बात करें किरदार की,
कितना पावरफुल रहेगा किरदार इस आदिवासी फिल्म के साथ? पॉवरफुल आहे तसं, जास्त मूवीबद्दल काही सांगू शकणार नाही, पण तिच्यावर अत्याचार वगैरे होतो आणि मग ती नंतर स्वतः कशी हे सगळ्यांना फेस करून स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करते आणि स्त्रीचं अस्तित्व कसं निर्माण करायचं हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या मूवीमधून खूप चांगला लोकांपर्यंत एक मेसेज पोहोचला. खूपच सुंदर. शेतकऱ्यांवर जे अत्याचार होतात त्याच्यावर आहे बेसिकली हा मूवी. हे रिअल लाईफ चालू आहे आणि जी वुमन जे दुर्गी म्हणून जे कॅरेक्टर आहे आमची ती खूप स्ट्रॉंग दाखवली आणि एंडिंगला ती सर्व तिच्या त्रासावर मात देऊन एक निर्णय घेते आणि तो एकदम बेस्ट असतो. कितनी तैयारी की है आपने अपने किरदार को लेकर? अपने तयारी केली आहे ह्या मूवीसाठी. लवकरच आमचा शूट चालू होणार आहे आणि त्यासाठी माझ्यामध्ये अश्विनीने खूपच कठीण मेहनत घेतलेली आहे त्या रोलसाठी. तसंच मेघानेही खूप छान काम करणार आहे मला विश्वास आहे आणि खूप सुंदर मूवी होणार आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत राहू दे आणि ही मूवी खूप चांगली नक्कीच सगळे बघा. थैंक यू. क्या होता है कि कोई भी फिल्म बनाने के पहले म्हणजे कोणतीही चित्रपट बनवायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्माता लागतो किंवा निर्माते. आता हर्षदा पाटील ह्या ज्या निर्मात्या आहेत ह्या खूप समजदार आहेत. जेव्हा त्यांना आम्ही ही कथा सांगितली तर एका झटक्यात त्यांना ते खूप आवडली. म्हणाली नाही ह्या प्रश्नावरती आपण आवाज उठवला पाहिजे की चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा विषय पोचायलाच हवा. म्हणून त्यांनी सोहम ह्या लेखकाशी लगेच बोलणी करून पुढच्या प्रोसेसला सुरुवात केली आणि त्यांनी जो आमच्यावर दोघांवरती सुधाकर आणि माझ्यावरती जो काही विश्वास ठेवलेला आहे दिग्दर्शनाचा तर तो आम्ही नक्कीच सार्थ करू. आता ह्या चित्रपटामध्ये एखादी स्त्री ही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. ती अश्विनी बडगे ही साकारते. आधी तर मी हर्षदा मॅमला एवढं सांगितलं की मॅडम तुम्ही रोल करा कारण तुम्ही निर्माते आहात, तुम्ही पुढे जाल. पण त्यांचा मोठेपणा इतका झाला की त्यांनी सांगितलं की नाही ह्या रोलला तेवढेच चॅलेंजिंग असं आपल्याला कॅरेक्टर हवं आहे आणि तशीच एक आर्टिस्ट हवी आहे. त्यासाठी आम्ही एक ऑडिशन घेतलं आणि जवळजवळ महाराष्ट्रातून आम्हाला 300 ते 350 ऑडिशनला कलाकारांची गर्दी झाली. म्हणजे मुलं मुली सगळे मिळून आले होते. जवळजवळ 50 जणांना आम्ही परत पाठवलं. इतकी गर्दी झाली होती. तर त्यातून मग आम्ही अश्विनीला मॅडमला निवडलं आणि हर्षदा मॅडमलाही त्यांचं एकदम जे काय टॅलेंट होते ते खूप आवडले. त्यांनी होकार दिला की तिला आपण घेऊन फिल्मला लॉन्च पण करू आणि आपल्या चित्रपटाची जी कथा आहे ती लोकांपर्यंत पोचवू. कसं असतं की आजपर्यंत स्त्रियांनी बऱ्याचशा लोकांना आधार दिलेला आहे म्हणजे घडवलेलं आहे. जसं शिवाजी महाराज यांच्या मागे जिजाऊ उभी होती. त्यानंतर फुलेंच्या मागे त्यांचे सावित्रीबाई फुले होते. अशा महिला आहेत ह्यांनी समाज बदलला आहे आणि ह्याच गोष्टीचं आम्ही ह्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत मेसेज पोचवणार आहोत की एखादी स्त्री जर तिने शिक्षण घेतलं आणि तिला बाहेरच्या जगाचं थोडंसं ज्ञान जरी मिळालं तर ती केवढी मोठी क्रांती घडवू शकते आणि तिची ताकद काय आहे एका स्त्रीची ही ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही लोकांना पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या या चित्रपटाला आणि यातल्या ज्या काही कलाकार आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा तुमच्या हव्या आहेत. धन्यवाद आणि आशीर्वादही द्या. अतिशय वेगळी अशी स्टोरी आहे. आपल्याला शहरात ती बघायला मिळत नाही. एक ग्रामीण टच ज्याला आपण म्हणतो किंवा आदिवासी एरियात काय घडतं हे अजूनपर्यंत शहरातल्या लोकांना ते कळत नाही, माहिती पडत नाही. आणि त्यातून तिथल्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर होणारा अत्याचार हा आम्ही समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मग त्यात ती आमची दुर्गी त्या सगळ्याला कसा संघर्ष करते हा चित्रपट आहे दुर्गी. थँक्यू. मी संजीवनी जाधव. दुर्गी ही फिल्मच आहे. मुळात नावातच दुर्गी म्हटलं असं तुमचं सगळ्यांचं मन एकदम
व्हायची जी धडपड असते ती दुर्गी नावाची, म्हणजे हर्षदा पाटील आमच्या निर्मात्या आहेत, त्यांनी ही फिल्म करायची ठरवली तर मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. कारण स्त्रियांच्या काय समस्या असतात त्या जगापुढे येत नाही. आणि ही तर स्टोरी अशी आहे की आदिवासी पाड्यातली स्टोरी आहे. म्हणजे आदिवासी पाड्यात काय काय घडतं काय नाही हे लोकांपर्यंत पोचत नाही. पण ह्या फिल्मद्वारे आम्ही दाखवणार आहे. या फिल्ममध्ये मी आईची भूमिका करते आहे. 2 माझ्या मुली असतात, त्यांच्यावर किती अत्याचार होतात ते तुम्ही त्या कशा त्या फेस करतात ते तुम्ही पिक्चर बघितल्यानंतर कळेलच. आणि टीमवर्क सगळ्या नवीन मुली आहेत आणि मला नवीन मुलींबरोबर मुलांबरोबर काम करायला खूप आवडतं. कारण मी जवळजवळ 35-40 फिल्म्स केल्या. मी वस्त्राण नाटक जवळजवळ 4925 शो केले. रंगभूमीवर बरेचसे शो केलेत मी. त्यामुळे मला नवीन मुलांबरोबर काम करायला आवडतं आणि त्यांच्याकडे काय काय टॅलेंट आहे त्याच्यात शिकायला पण आवडतं. आणि मी नक्कीच या मुलींकडून काहीतरी मला घेण्यासारखं असेल तर मी नक्कीच घेईन. आणि ही फिल्म दुर्गी नावाची आमची फिल्म लवकरच आता शूट सुरू होईल. तर तुम्ही सर्वांनी फिल्म झाल्यानंतर जसं सैराटला तुम्ही सपोर्ट केला तसं आमच्या दुर्गीला पण सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ये मेरे लिए आज का दिन बहुत ही खुशी का दिन है कि मैं दुर्गी फिल्म में संगीत दे रहा हूँ. मैं इसके लिए कदम साहब को, दीपक कदम जी को मैं ख़ास करके धन्यवाद देना चाहता हूँ कि उनकी वजह से ये फिल्म मुझे मिली. और सभी अच्छे लोग हैं. टाइटल भी बड़ा प्यारा है दुर्गी और सब्जेक्ट भी बहुत अच्छा है. और सर मेरे साथ गाना लिख रहे हैं. मेरी ये तीसरी फिल्म है. पहली फिल्म थी मेरी सावधान बाबाजी काटियाली दीपक कदम जी के साथ. सेकंड गुड्डू धनवा के साथ गुलाबी की थी मैंने. अब ये दुर्गी करने जा रहा हूँ. मगर इस फिल्म का मुझे जो सबसे प्यारा अंग लगा जब ये फिल्म के लिए मुझे लिया गया तो कि इसमें म्यूज़िक का काफ़ी स्कोप है. जो बैकग्राउंड है तो मैं समझ रहा हूँ कि जिस तरीके से हीरो हीरोइन होते हैं तो उसी तरीके से म्यूज़िक भी इसमें एक तरीके से हीरो रहेगा. और जितना मैंने मेहनत करता हूँ हिंदी फिल्मों में शायद उससे ज़्यादा मुझे इस फिल्म में मेहनत करनी पड़ेगी. और जहाँ तक भाषा का सवाल है तो भाषा तो क्या है कि मुंबई हमारी मातृभूमि है, कर्म भूमि है. हमें बहुत कुछ दिया है. आशीर्वाद के साथ साथ सक्सेस भी दी है. आप सबों का प्यार भी मिला है. तो भाषा से तो कोई ऐसा तकलीफ नहीं है कि भाई मुझे मराठी में कहीं तकलीफ होगी. बाकी हमारे राइटर साहब हैं ये मुझे बता देंगे. कोई एक 2 लाइन गुनगुना दिए जो आपने अभी तक कंपोज की. नहीं, आज हमने मुहूर्त किया है इसका और अभी तक हमारे जो सिचुएशन है वो क्लियर नहीं हो पाई है. तो आई थिंक जब हम गाने की रिकॉर्डिंग करने लगेंगे तो उस वक्त ज़रूर गाना भी गुनगुना के भी सुनाऊंगा. और क्योंकि जाहिर सी बात है म्यूजिक डायरेक्टर तो गाना तो गुनगुनाना ही पड़ेगा. तो दुर्गी जो सब्जेक्ट है तो उसके हिसाब से अभी कंपोजिशन जब मैं कर लूँगा उसके बाद मैं ज़रूर गाना सुनाऊँगा. फिर भी एक बॉलीवुड का तो हो ही जाए आपकी जुबानी. 2 मराठी के मूड सुनाता हूँ जी, मुझे पूरी नहीं आती है. दीपक कदम जी की मैंने फिल्म की थी जब सावधान बाबाजी काटियाली. उसमें माझ्या बाळाला नाव कशी आली उठ बाळाई आली. एक ये था. अभी मैंने गुड्डू धनवा की जो फिल्म मैंने की थी तुझ्या प्रीतीने प्रिय मन असे व्याकुल झाले सुनी सुनी मैं फनीत ही मला वाटे ओ मी दुर्गी 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 बैमा दुर्गी 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 तारा ना 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 पावली मी दुर्गी. मतलब इस तरीके से कुछ ना कुछ हम लोग करेंगे साथ में. थँक्यू सर. थँक्यू जी. नमस्ते. ही कथा एक ग्रामीण कथा आहे. म्हणजे एका आदिवासी स्त्रीच्या आयुष्यात घडते. सुंदर असणारी अशी स्त्री पण आदिवासी. तिच्याकडे बघणाऱ्यांच्या नजरा काय असते, समाज त्याच्याकडे कोणत्या नजरेने बघतो याचं चित्र त्याच्यामध्ये. आणि यामध्ये गाणी पण तिचं भावविश्व टिकणारी अशी म्हणजे एक सॅड सॉन्ग आहे. त्याच्यामध्ये तिचं खंगत जाणं त्रासदायक होऊन दाखवलं गेले. लव सॉन्ग आहे तिचं आणि नायकासोबतचं. तिची सुंदर स्वप्न जी काय आहे संसाराची किंवा कशाची
अशी चांगल्या पद्धतीने झाली आहे. तो हम क्या कहना चाहोगे? मी ज्यावेळेस हर्षदा पाटील मला भेटल्या त्यांनी मला विचारलं तुमच्याकडे कोणता सब्जेक्ट आहे का, तर मी हा सब्जेक्ट म्हणजे मी याच्यावरती भरपूर जास्त स्टडी केला आहे. म्हणजे मी आदिवासी पाड्यामध्ये जवळजवळ 2 वर्ष त्याच्यावरती स्टडी केला आहे आणि त्याच्यानंतर ही स्क्रिप्ट लिहिली आहे मी. तर मला असं वाटलं की याला कुणी न्याय देईल ॲज अ लिरिक्स रायटर, तर म्हणून मी अभिजितला घेतलं आहे. आणि हर्षदा पाटील यांनी ॲज अ डिरेक्टर सुधाकर आणि विनयला घेतले. तर एकदम चांगलं, म्हणजे त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू एकदम क्लिअर आहे, ते टेक्निकल एकदम स्ट्रॉंग आहेत. तर मला असं ॲज अ स्क्रिप्ट रायटर डायलॉग याच्यावरून असं वाटतं की ते सिनेमाला एकदम चांगला न्याय देतील. आणि मला अशा अपेक्षा आहे महाराष्ट्र जनता माझ्या लेखनाला जरा वाव देईल आणि माझ्या ज्यावेळेस चित्रपट प्रदर्शित होईल त्यावेळेस भरपूर प्रतिसाद देईल अशी मी अपेक्षा करतो. खूप आनंदाची गोष्ट आहे की दुर्गेसारखा एक सिनेमा, नवीन सिनेमा हर्षदा पाटील याच्या निर्माते आहेत आणि आज छान असा कार्यक्रम तरी इथे ठेवला आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हर्षदा पाटील ही पहिल्यांदाच एक स्त्री, एक महिला असून सुद्धा ती एक मराठी सिनेमा म्हणजे निर्मिती करायची खूप मोठं महत्त्वाकांक्षी काम आणि त्यांनी खूप डेअरिंग दाखवली. आणि आमचे मित्र सोहम पहिल्यांदा त्यांचं स्क्रिप्ट आहे, त्यांची कथा पटकथा संवाद आहे, त्यामुळे मला त्याच्याबद्दलही खूप आनंद वाटतो की त्याची ही बाजू आम्हाला माहीत नव्हती. तर शुभेच्छा सोहमला पण, पाटील मॅडमला पण शुभेच्छा की त्यांचा दुर्गी जो सिनेमा आहे तर त्यांनी मला एक खलनायकाची भूमिका दिली. चांगली भूमिका असेल असं वाटतं. लेट्स सी, अजून काही मला ऐकवली नाही भूमिका त्यांनी, पण त्यांची इच्छा आहे की मी या सिनेमात काम करावं. पण एकंदरीतच खूप एनर्जेटिक वातावरण इकडे, खूप मस्त छान छान मुली 3 हिरोईन सिनेमात दिसत आहेत. तर ह्या सिनेमासाठी, दुर्गीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. अभी कौन से प्रोजेक्ट आपके आ रहे हैं इस वक्त? अभी मेरा आ रहा है बैंजो किया है मैंने, रितेश और नरगिस फाकरी, उसका वो भी रिलीज़ होगा सितंबर. और एक मराठी फिल्म है बाबा, इसमें बहुत अच्छा पॉजिटिव रोल है मेरा, मैं उसमें अलग से हटके रोल है वो. तो ये 2-3 अच्छे प्रोजेक्ट्स अभी रिलीज़ हो जाएंगे. एक और फिल्म है 1, 2, 3, 4, एक थ्रिलर है, वो सस्पेंस थ्रिलर है, वो एक रिलीज़ हो रही है. अभी 24 तारीख को गणवेश नाम की एक फिल्म रिलीज़ हो रही है. तो अभी लगता है बारिश में काफ़ी सारी ऐसे रिलीज़ हो जाएंगी, तो लोग पिक्चर देखेंगे. लेट्स स्टोरी मध्ये खूप आपलंसंपण आहे आणि एक जिवंत स्टोरी आहे ही, का जी अवॉर्ड फंक्शनपर्यंत पण जाऊ शकते. खूप छान कथा लिहिली आहे. त्याच्यामध्ये जे दुर्गीचं कॅरेक्टर आहे का एक स्त्री एक लिमिटपर्यंत अत्याचार सहन करू शकते, त्याच्या पुढे ती नाही करू शकत, जे तिने प्ले केलं आहे. आणि समाजामधनं कसं बाहेर पडणं, लोकांचं कसं वागणूक असते, काही एका स्त्रीला कितपर्यंत खालसं टाकणं हे समाज करतो, त्यातूनही ती स्त्री यश पावते. अशी खूप जिवंत स्टोरी लिहिलेली आहे आमच्या लेखकाने आणि खूप छान स्टोरी आहे. आणि विशला का ती स्टोरी खूप चांगली चालणार आहे आणि असंच तुमचा प्रतिसाद द्या आम्हाला. नक्कीच दुर्गीचा रोल खूप स्ट्रॉंग आहे आणि एक स्त्रीचं संघर्ष दाखवलं त्यामध्ये आणि नक्कीच संघर्षामधनं आपण म्हणजे बाहेर पडू शकतो आणि कुठल्याही अन्यायाला प्रतिसाद न करता त्याच्यामधनं बाहेर पडणं कसं हे त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही. आणि नक्कीच सर्वांना तुम्हाला आवडेल ही स्टोरी, दुर्गीचा रोल आवडेल. आणि मी स्वतः एक ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे ह्या रोलला मी 100% देण्याचा प्रयत्न करीन आणि नक्कीच दुर्गीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. मला जेव्हा स्टोरी सांगितली, स्टोरी जेव्हा कळण्यात आली मला, पण छोटंसं आहे माझं रोल, पण आदिवासी समाजावर आहे आणि
एक मेसेज आहे मेन की त्यांच्यावर अत्याचार होऊन पण ते लोक सामोरे जातात त्या पूर्ण प्रकरणाला. अजून मला एक सांगायला खूप आवडेल की हा जो रोल मी घेतला आहे त्याच्यात मला भूमिका भलेही छोटी आहे, इवन मला काही बोलायचाही चान्स नसेल त्याच्यात, तरी मी हा मूवी स्वीकारला आहे कारण की मला एक प्लॅटफॉर्म भेटले जिथे एक आपण मेसेज देऊ शकतो समाजाला की काय आहे बेस ग्रामीण भागावर. कारण की लोकांना कळत नाही की आदिवासी लोक एकेला शेतकऱ्याचं हल्ली बोललं जातं की त्याचं शेत नाही चालत म्हणून सुसाईड करतात, पण आदिवासी लोकांवर कशा प्रकारे त्यांचं शेत हटवून किंवा त्यांच्यावर कसे अन्याय केले जातात आणि नंतर त्याच्यावर सगळं त्याची स्टोरी आहे आणि मला खूप आवडली. बेसिकली मला ह्याच्यात कॅरेक्टर करायला खूप आवडेल कारण की एक रिअल लाईफ पूर्ण स्टोरी आहे, असं एकदम फिल्मी नाही आहे. गावकर आमचं लोकेशनही पूर्ण गावाकडचंच आहे आणि मी मुंबईची असल्यामुळे मला एवढं माहीत नाही आहे, पण आमचे लेखक आम्हाला खूप मदत करत आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगायला, म्हणजे काय आहे काय नाही कॅरेक्टरमध्ये घुसायला आम्हाला खूप हेल्प करत आहेत, त्यांचं खूप आभार आहेत आणि आम्ही 100% देऊ. नवीन कलाकार आहोत तर एकदम मेहनत करतो आहे, तुमचं प्रेम असंच द्या आम्हाला आणि मूवी नक्की बघा. नॉट फॉर आर म्हणजे आमच्यासाठी नाही, पण एका सामाजिक कार्याला एक प्रॉब्लेम आम्ही समोर आणतो आहे लोकांच्या, ते तुम्हाला समजण्यासाठी मूवीला नक्कीच प्रतिसाद द्या. सो आप क्या कहना चाहोगे तीनों के किरदार को लेकर? ॲक्च्युली हे दुर्गी हे कॅरेक्टर ज्यावेळेस मी विचार केला मी या स्टोरीमध्ये कमीत कमी 2 वर्ष रिसर्च करून आलो, म्हणजे त्या आदिवासी पाड्यामध्ये जाऊन राहून तिथं मी तो रिसर्च करून ही स्टोरी लिहिली. आणि मी ज्यावेळेस हर्षदाने मला अप्रोच केला की तुमच्याकडे काही नवीन स्टोरी आहे का, ज्यावेळेस मी ही स्टोरी त्यांना ऐकवली त्यावेळेस त्यांना ती अतिशय आवडली स्टोरी. मग त्याच्यानंतर आम्ही तुरंत ऑडिशन्स घ्यायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस ऑडिशन्स घेत होते हर्षद होते मी होतो आणि ते आमचे 2 डिरेक्टर होते. तर आम्ही ज्यावेळेस अश्विनीचं ऑडिशन्स घेतलं त्यावेळेस असं वाटलं की ह्याच्यापेक्षा दुर्गीला कुणीच न्याय देऊ शकत नाही, म्हणून आम्ही ॲज अश्विनीला दुर्गी म्हणून सिलेक्ट केलं या स्टोरीमध्ये. आणि हिचा रोल पण एकदम बनाट आहे, तिला फक्त एक्सप्रेशनवरती खेळायचं आणि हर्षदाने तर म्हणजे सेकंड लीडच करते हर्षदा आणि तिचा पण रोल अतिशय छान आहे. तिचं पण स्ट्रगल आहे आणि जे काय अन्याय, पण आम्ही फक्त मी एकच सांगू शकतो मेसेज या स्टोरीमधून की एक समाजाच्या म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेसमोर समाजाचा हा एक म्हणजे बिलकत पडलेला प्रश्न आम्ही नक्कीच या पिक्चरमधून म्हणजे महाराष्ट्रभर दाखवू एवढंच मी सांगतो. आणि जसं आमच्या पोस्टरमध्ये आहे दुर्गीच्या हातात कोयता आहेत, तसं म्हणजे आम्ही दुर्गी स्वतःच्या प्रॉब्लेम्सला त्या कोयताच्या बाराने संपवून टाकते, त्यासाठी हा आम्ही पोस्टर दिलेला आहे की दुर्गाच्या हातात त्रिशूल असतं तसं दुर्गीच्या हातात कोयता आहे, तो एका शेतकऱ्याचं प्रतीक असतं तसं आहे आमचं. आणि नक्कीच या पिक्चरमधून खूप सुंदर असा मेसेज जाणार आहे, म्हणून प्लीज 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 तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप प्रतिसाद द्या. प्लीज लोक समजून काही चूक झाली असेल तर. आणि यावर्षीचा बेस्ट ॲक्ट्रेस पुरस्कार माझ्या अपेक्षेनुसार माझे स्क्रिप्ट माझ्या लेखनात अश्विनी नक्कीच पटकेल एवढं मी एक श्युरिटी सांगतो. आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.